मानव समाचार, मानवता के हक में। और 3 महीने के अंदर 10-20 घटना हो गई वहाँ पर। अभी 6-4 लोगों का निधन हो गया, 2 लोग वेंटिलेटर पर हैं। म्हणजे याला जबाबदार कोण आता? महाजन साहेब, मगाशी तुम्हाला तालुका PI साहेबांनी फोन केला, या नंबरवरून मी तुम्हाला फोन केला, मी फोन उचलला नाही. याच्या अगोदर हे बघा महाजन साहेब, या सर्व घटनेला जबाबदार तुम्हीच आहात. आम्ही तुम्हाला जबाबदार आहात. तुमच्याकडे लोकांनी मागणी केली, तुम्ही ब्रेकरची मागणी केली ना, ठीक आहे, तुम्ही ब्रेकर टाकलेत. हां, सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे ब्रेकर नाही टाकायचा, बरोबर आहे. तुम्ही गुन्हेगार झालेत का नाही? लोकांच्या मागणं तुम्ही ब्रेकर टाकलेत. दुसरी गोष्ट, ब्रेकर टाकल्यानंतर मग तुम्ही जे झेब्रेपट्टे का नाही मारलेत? काय बोलायचं तिथे बोला. माननीय आमदार मुक्ती साहेब तुमच्याशी बोलतायत, तुमच्याशी बोला तुम्ही. कल के कल वहाँ पर सुबह 9 बजे वहाँ पर आओ और आकर के वहाँ पर वो विस्ता करो, जेब्रा पट्टा मारो. क्या है, 3 महीने के अंदर जो है आए दिन वहाँ पर घटना हो रही है. 4 लोगों का निधन हो गया, एक घर के 4 लोग हैं और लोग जो है सब, कोई नासिक में है, कोई इधर हॉस्पिटल में है, 2 लोग वेंटिलेटर पर हैं. कौन उसका जवाबदार है? आप स्पीड ब्रेकर निकाल दो, वो अच्छा है. और अगर स्पीड ब्रेकर रखने का है तो वहाँ तुम जेब्रा पट्टा मार के दो कल के कल. मालेगांव 40 गांव रोड पर घी गांव फाटा है. वहाँ पर जो है आए दिन जो है हादसा होते हैं, घटना होती है. और कारण ये है कि ठेकेदार ने वहाँ पर एक बड़ा ब्रेकर बनाया है और ब्रेकर जो है उस पर जेब्रा पट्टा नहीं मारा है. आज 3-3.5 महीने के अंदर जो है काफ़ी लोगों का वहाँ पर जो है निधन हुआ. आज जो घटना हुई है, एक टेम्पो ट्रैवल के अंदर काफ़ी लोग थे, एक घर के 4 लोगों की जो है यहाँ पर डेथ हुई है, 2 लोग वेंटिलेटर पर हैं और काफ़ी लोग जो है हॉस्पिटल के अंदर हैं. ठेकेदार की ये कोताही है. घी गांव फाटे के ऊपर उसने लोगों की डिमांड के ऊपर अगर ब्रेकर बनाया था तो काम पूरा करना चाहिए था. वहाँ जेब्रा पट्टा मारना चाहिए ताकि आने वाले लोगों को पता चले कि आगे ब्रेकर है. ब्रेकर के दोनों साइड पट्टा मारना ज़रूरी है. लोगों को जो है ब्रेकर समझ में नहीं आता. अभी जो हादसा हुआ है टेम्पो ट्रैवल का, वहाँ पर जो है ब्रेकर उनको समझ में आया नहीं. ब्रेकर को दाने के बाद गाड़ी बेकाबू हो गई और बेकाबू होने के बाद गाड़ी पलट गई और उसमें जो है 4 लोगों की जो है जगह पर ही डेथ हो गई. और फिर उसके बाद 2 लोग जो है बुरी तरह घायल हैं और वो वेंटिलेटर पर है. आज हम लोगों की बात ऐसी है कि ठेकेदार के ख़िलाफ़ FIR होना चाहिए, कार्रवाई होनी चाहिए. बात यह है कि इस तरह अगर हादसात होते रहे हैं और बार बार लोगों ने फ़ोन किया, ज़िम्मेदारों ने फ़ोन किया, लेकिन वो फ़ोन उठाता नहीं है. अभी थोड़ी देर पहले फ़ोन पर बात हुई है, कल सुबह 9 बजे वहाँ पर धरना आंदोलन होगा, उसको बुलाया है. आ कर के वहाँ पर अगर वो ये सारा काम नहीं करता है तो उसके खिलाफ कारवाई होगी, ऐसा हमारा बोलना है. तर माननीय मुक्ती साहेबांनी आपल्यासमोर कथन केलेली आहे. तर वारंवार त्या स्पॉटला ह्या घटना घडतात आणि संबंधित ग्रामीण भागाचे जे लोकप्रतिनिधी असतील, ZP सदस्य, पंचायत समितीचे सरपंच यांनी वारंवार PWD आणि अनेक अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार निवेदन केलेले होते. त्यांनी ब्रेकरची जरी मागणी केली असेल, पण ते ब्रेकर असं आहे की नवीन जाणाऱ्या, त्या रस्त्यावर नवीन जाणाऱ्या माणसाला ते ब्रेकर दिसत नाही. आणि तोच प्रकार आज असा घडला. आणि ती घटना जी आज घडली एकदम दुर्दैवी घटना घडली आहे. तिथे एकाच परिवारातले 4 लोकांना तिथे बळी द्यावा लागला. आणि वारंवार तिथे ही जी घटना घडते आणि वारंवार ह्या संबंधित कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांना ज्या कंप्लीट केल्या गेल्या त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. या संबंधितवर उद्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही तिथे स्पॉटला उद्या 9 वाजता सकाळी आंदोलन करणार, रस्ता रोको आंदोलन करणार आहात. त्याचं कारण असं आहे की संबंधित ठेकेदार PWD अधिकाऱ्यांना जुमानत नाही, कोणाला जुमानत नाही आहे. आणि वारंवार तिथे ॲक्सिडेंटमध्ये लोकांचा बळी जातो आहे. म्हणजे त्या गेंड्याच्या कातडीचा म्हणावं लागेल त्याला, कुठली पर्वा नाही. किती लोक आतापर्यंत जखमी झाले असतील, किती लोकांचा तिथे बळी गेलेला असेल, तरी संबंधित त्या गोष्टीवर दुर्लक्ष आहे. त्याच्या निषेधार्थ आम्ही उद्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने तिथे घीगाव फाट्यावर उद्या आंदोलन करणार. दुसरी गोष्ट, माननीय आमचे खासदार उमेशदादा पाटील, माननीय आमचे आमदार चाळीसगावचे आणि किशोरप्पा पाटील शिवसेनेचे आमदार, संबंधित लोकांच्या फोनवरून आमचा संपर्कही झालेला आहे. ह्या गोष्टीत त्यांनीही निषेध इथे व्यक्त केला आहे. आणि मुक्ती साहेबांच्या कानावर हा विषय गेल्यानंतर माननीय आमचे मुक्ती साहेब आमदार ते सुद्धा इथं आले आहेत. त्यांनी पण या घटनेचा संबंधित ठेकेदाराच्या संदर्भात निषेध व्यक्त केलेला आहे. त्याच्या काही करून उद्या या संबंधित ठेकेदारावर आमच्या सगळ्यांच्या वतीने आमची अशी मागणी आहे की याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, हीच आमची मागणी राहील. पंचायत समितीचा माजी सभापती संजय पाटील,
माझ्या मतदारसंघातील मुनखेडा येथील हे संपूर्ण कुटुंब असून आज जी घटना घडली अतिशय वाईट घटना घडलेली आहे. त्या फाट्यावरती मोठा स्पीड ब्रेकर टाकून ठेवलेला आहे आणि त्या स्पीड ब्रेकरमुळे आज एकाच परिवारातले 4 लोक त्यांना जीव गमवावा लागलेला आहे आणि त्या परिवारात संपूर्ण हे ज्यांचा जीव गेला आहे ते शेतकरी परिवारातले आहेत आणि जे इंज्युअर्ड आहेत 10 लोक ते सुद्धा शेतकरी परिवारातले आहेत. एकाच भावबंदकीतले सगळे लोक आहेत. मी या घटनेचा तर निषेध व्यक्त करतोच कॉन्ट्रॅक्टरचा, परंतु मी शासनाला अशी विनंती करतो की हे संपूर्ण शेतकरी परिवारातले असल्यामुळे शासनाने एक सहानुभूतीपूर्वक विचार करून या मयत कुटुंबांना आणि जे इंज्युअर्ड आहेत त्या परिवाराला शासनाने मदत करावी की जेणेकरून शेतकरी कुटुंबातले हे लोक असल्यामुळे आज परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. त्यांच्या परिवारामध्ये ह्या गोष्टी त्यांचा दवाखान्याचा खर्च करण्याइतपत सुद्धा त्यांची परिस्थिती नाही. आज ही घटना जर नॅचरल घडली असती तर त्याला काही वाटलं नसतं, परंतु एखाद्याच्या चुकीमुळे एखाद्या परिवारातला जर कोणाचा जीव जात असेल तर ह्या घटनेला जबाबदार धरून या गोष्टीवर त्यांच्यावरती कारवाई व्हावी आणि शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून या संपूर्ण परिवाराला मदत करावी. मी अशी शासनाला विनंती करतो. मयत जे परिवार आहेत त्यांना पण सहानुभूतीपूर्वक विचार करा आणि जे लोक इंज्युअर्ड झालेले आहेत, खूप मोठा मार त्यांना लागलेला आहे, डोक्याचा मार आहे, हातपाय फ्रॅक्चर आहेत, सगळे 10च्या 10 लोक इंज्युअर्ड आहेत, त्यांचीसुद्धा परिस्थिती अतिशय क्रिटिकल आहे. म्हणून शासनाने यांच्या बाबतीत काहीतरी विचार करून शासनाने यांना मदत करावी अशी मी शासनाला विनंती करतो.